नमस्कार, मी वृषाली पाटील बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। आपण एकमेकांचे कायमचे शत्रू नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी काही प्रश्न विचारले तर उत्तर देणं भाग आहे असं अजितदादा म्हणतात। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला उत्तर देणं भाग आहे असं अजित पवार म्हणाले। तर निधीबाबत प्रश्न विचारल्यावर पवारांनी हा प्रश्न विचारल्यावर त्यांना केवळ GR दाखवण्यात आला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आपण काही एकमेकाचे कायमचे शत्रू नाहीत किंवा एक कायमचे मित्र नाहीत। आपल्या इथली एक वेगळी परंपरा आहे, एक वेगळी पद्धत आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो याची एक घडी बसवलेली आहे। काही जण त्याचं पाळण्याचा प्रयत्न करतात, काही जण ती विस्कटण्याचा प्रयत्न करतात। आता ज्याला जे योग्य वाटेल ते पद्धतीनं वागतं, परंतु अशा पद्धतीनं आम्ही आता सुप्रियाने काही प्रश्न विचारले, मला उत्तर देणं भाग आहे ना। ती खासदार म्हणून मला प्रश्न विचारत होते, जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। साहेबांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले, उत्तर देणं मला भाग आहे की हे संविधान बदलायचंय, त्यांना दडपशाही आणायची आहे, ह्याचं जिवंत उदाहरण आज होतं। DPTC मध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। माझ्याकडे त्याचा GR आहे। GR मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडायचा अधिकार आहे। तो GR माझ्या फोनमध्ये आता आहे। दुर्दैव वाईट एका गोष्टीचं वाटलं, आदरणीय पवार साहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला, त्याला उत्तर आम्हाला GR दाखवण्यात आलं। मग आम्ही मन मोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे।